नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. तर चला तो ट्विस्ट पाहूया आपण. इकडे आता जीवा आणि नंदिनी घरी आलेले असतात. तर घरी येताच आता मानिनी त्यांना विचारत असते की आनंद निवासची ॲनिव्हर्सरी कशी झाली नंदिनी. तर आता नंदिनी लगेच तिला उत्तर देते, छान झाली. जीवांमुळे आजचा दिवस कायम लक्षात राहील माझ्या. खूप मोठं सरप्राईज दिलं त्यांनी मला. प्रेक्षकांनो, आता हे सगळं ती जीवाला टोचून बोलत असते बरं का. जीवाला मात्र धक्काच बसतो, कारण तिचं खूप प्रेम होतं त्या आनंद निवासवर. तर आता जीवाने चूक केली म्हणल्यावर ती त्याला असं बोलणारच. जीवा मात्र आश्चर्यानेच नंदिनीकडे बघत असतो. तर दुसरीकडे आपण पाहतो की काव्या आणि अनिशा कॉलेजच्या बाहेर उभ्या राहिलेल्या असतात आणि त्या दोघी बोलत असतात. तर काव्या म्हणत असते की मला ना कंटाळा आलाय ग, मरून जावंसं वाटते मला, खरंच मला ना मरून जावंसं वाटते. तर लगेच अनिशा तिला म्हणत असते की आणि जरी तुला मरण आलं ना तरी पार्थ जिजू ते मरण स्वतःवरती घेतील. आता असं म्हटल्याबरोबरच काव्याला खूप मोठा धक्का बसतो. तिला वाईटच वाटतं की माझ्या पार्थला मी असं मरू देणार नाहीये. तर ती लगेच म्हणते, नाही ते मरण मी स्वतःवरतीच घेईल. मग आपली अनिशा आता या दोघांना जवळ आणण्याचं काम करतच आहे. तर आता ती काव्याला जवळ घेते आणि म्हणत असते की काव्या काव्या अगं, तुला कळत नाहीये, तू किती गुंतत चालली आहे पार्थ जिजूंमध्ये. तू ना पार्थ जिजूंच्या प्रेमामध्ये पडले आणि हे सगळं पाहून ना मला तर जाम मज्जा येत आहे, अशी आता अनिशा म्हणत असते. आणि ती काव्याला सांगत असते की काव्या जा, तू परत आता पार्थ जिजूंकडे जा आणि हे सगळं त्यांना सांग. आता काव्या पार्थला जाऊन सांगेल का की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, हे आपल्याला पुढे पाहायला भेटणार आहे. तेवढ्यातच त्यांना पुढे काहीतरी दिसतं, म्हणून अनिशा म्हणते की सत्य ते बघ पुढे. आता पुढे काय दिसले हे आपल्याला उद्याच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे. येथेच थांबू प्रेक्षकांनो, चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा बरं का. धन्यवाद.